स्वामी समर्थ. माझ्या सर्व स्वामी भक्तांना जय जिजाऊ, जय शंभूराजे. माझ्या सर्व शिवभक्तांना मानाचा मुजरा. मी मागील 8 ते 15 दिवसापासून युट्यूबला शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत आहे. त्यांना छानसे व्ह्यू येत आहेत. पण मग मला आजपासून लॉंग व्हिडिओ अपलोड करावा म्हटलं, की मागील 2-3 दिवसापासूनच मी विचार करत होते की लॉंग व्हिडिओ अपलोड करावा. पण माझ्या मनामध्ये खूप सारे प्रश्न होते. खूप सारं असं दडपण आलेलं होतं की बाबा आपण जर व्हिडिओ टाकले, आपले नातेवाईक काय म्हणतील, आपल्या शेजारची लोक नावं ठेवतील, असं खूप काही मला वाटत होतं. पण मला त्याच वेळेस मला स्वामींचे शब्द आठवले की स्वामी म्हणतात ना, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. आणि आणखी स्वामींचे विचार आहेत की जर आपण एखाद्याचं वाईट करणार नसेल किंवा आपल्यामुळेच एखाद्याला त्रास होणार नसेल, नुकसान होणार नसेल, तर आपण ती गोष्ट नक्कीच केली पाहिजे. आणि मग मी व्हिडिओ टाकणार आहे किंवा मी एखादा व्हिडिओ जर अपलोड केला तर लोकांचं काही नुकसान तर होणार नाही. त्यांना व्हिडिओ पाहायचा असेल तर ते पाहतील, नसेल पाहायचा तर तो स्किप करतील, एवढंच काहीतरी होईल. बाकी काही होणार नाही त्यांचं नुकसान वगैरे. म्हणून मग मी आज असं स्वामींचे शब्द आणि सगळं मन असं घट्ट करून व्हिडिओ शूट करायला बसले. तो शूट करत असताना हे बरेचसे प्रॉब्लेम आले, पण मी तसेच हे करून शूट करायला बसले. तर मी पहिल्यांदा तुम्हाला माझा इंट्रो देते. मी सौ प्रियंका विजय गव्हाणे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा आहे. माझी मुलगी 4 वर्षाची आहे आणि माझा मुलगा 3 महिन्याचा आहे. म्हणजेच मी आता न्यूली मॉमी आहे असं म्हणता येईल. आणि माझे मिस्टर एक बिझनेसमॅन आहेत. माझं सासर म्हणता येईल सोलापूर जिल्ह्यातील एक छोटंसं गाव आहे. या छोट्याशा गावाचा डंका अगदी जगभर पसरलेला आहे. माझ्या गावात अशी एक गोष्ट इतकी फेमस आहे की त्याशिवाय मंदिरातील देवी आणि घरातील आई या दोन्हीही अपूर्ण आहेत. मी अशा गावाला बिलॉंग करते. जर कुणाला माझं गाव माहित असेल किंवा जर कोणी ओळखलं असेल तर मला कमेंट करून सांगा की कोणतं गाव आहे. आणि अशा गावची मी सून आहे. आणि माहेर म्हणाल तर धाराशिव जिल्ह्यातील असा एक जे तालुका आहे, मी तालुक्याच्या ठिकाणीच राहते, असा एक तालुका आहे, त्या तालुक्याच्या आमदाराचा आवाज हा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये गाजत आहे. अशा गावची मी लेक आहे. मग एवढ्यावरून तुम्ही मला कमेंट करून सांगा की माझं सासर आणि माहेर कोणतं आहे. जर जर माहिती असेल तर सांगा, नसेल तर येणाऱ्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला माझं सासर माहेर कोणतं आहे ते सांगणारच आहे. तर मी हे प्लॅटफॉर्म चूज करण्यापाठीमागचा माझा उद्देश तुम्हाला सांगते. मी स्वामींची खूपशी सेवा करत आहे. मी स्वामींचे बरेचसे विचार फॉलो करत आहेत आणि मला स्वामींचे खरेखुरे खूप सारे अनुभव आलेले आहेत. हे अनुभव मला लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत. मी शिवरायांची खूप मोठी भक्त आहे. मला शिवरायांचे विचारही लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत. तसंच रेसिपी, हेल्दी लाईफस्टाईल, बेबी हेल्थ टिप्स, वेट मेंटेन, वेट गेन, वेट लॉस, नंतर स्किन केअर, ब्युटी प्रोडक्ट, अशा सगळ्या काही जे काही मला माहिती आहेत रिअल मध्ये त्या गोष्टी मला लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. आणि एवढंच. आणि बाकीचं म्हणाल तर म्हणजे आता मी असं आपल्याला वाटतंच ना की आपण खूप सारं शिकलो आहोत आणि शिकूनही आपण घरातच बसलो, मग काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मग मी बाकीच्यांचे व्हिडिओ पाहतच होते. मग त्या व्हिडिओ मधून मला असं वाटत होतं आपण ही व्हिडिओ बनवायला पाहिजे, आपल्याला थोडंफार नॉलेज आहे त्याचं. म्हणून मग मी व्हिडिओ बनवायला घेतले. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील किंवा यापुढे आवडले तर तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. जर नाही आवडले तर स्किप करू शकतात. जर आवडले तर नक्कीच लाईक करा. मला तुमच्या प्रेमाची, सपोर्टची खरंच खूप गरज आहे. आणि मी एका छोट्याशा गावातून ही व्हिडिओ बनवत आहे. आपण तर मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीज लोकांना आपण सगळेजण सपोर्ट करतो, लाईक करतो, पण ते लोक तुम्हाला ओळखतही नाहीत किंवा मलाही ओळखत नाही, मीही करतेच. पण जर तुम्हाला असे आसपासचे आपल्या ओळखीचे लोक असतील ना तर त्यांना शक्यतो तर लोक कोणी सपोर्ट करत नाही. पण मला असं वाटतं की तुम्ही आपल्या आसपासच्या लोकांनाही सपोर्ट केलं पाहिजे, त्यांनाही जर थोडं मोठं केलं पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. आणि जर खरंच तुम्हाला माझा आजचा फर्स्ट ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टाटा, बाय. जय शिवराय, जय शंभूराजे.